मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा. अमित शहांनी दिले पालिका निवडणुकीबाबत संकेत सूत्रांची माहिती. शहांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा. बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी. सह्याद्रीमध्ये झालेल्या भेटीत शिंदेंची शहांकडे मागणी. सूत्रांची माहिती. प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा. असा पाठपुरावा करा की दादा तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजे. अजित पवारांविरोधात तक्रार करणाऱ्या आमदारांना शहांचा कानमंत्र. विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुना वाद चव्हाट्यावर. शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्षांकडून पुतण्या आणि पुतणीला पिस्तूल रोखून धमकावल्याचा प्रकार. शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप सोपान यादव आणि त्यांचा मुलगा विनय यादव यांच्यावर धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मुंबईत पाणी साचल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. शेलारांचा उल्लेख बाताशी शेलार असं करत बॅनरमधून टीका. नव्या काळातील बीएमसीच्या पावसाळी प्रकल्पांची श्वेतपत्रिका आणा अशी शेलार यांची नगरविकास विभागाकडे मागणी. पूर प्रतिबंधक प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्याचा शेलारांचा दावा. वैष्णवीची आत्महत्या नाही तर कट रचून हत्या केली. वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंचा हगवणी कुटुंबियांवर आरोप. मी 1.5 वर्षापासून लढते पण माझ्या वाटेशी कोणी उभा नाही. खोटं बोलून माझं लग्न लावून देण्यात आलं. सासरच्यांकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू. भाजप आमदार परिणय फुकेंची भावजय प्रिया फुके यांचे गंभीर आरोप. 2024 मध्ये महिला आयोगात तक्रार केली होती. महिला आयोगाने तक्रारीवरून काहीही कारवाई केली नाही. 2 लहान मुलं असतानाही मला दिवसभर महिला आयोगात बसून ठेवतात. प्रिया फुके यांची महिला आयोगावर आरोप करत टीका. चाकणकरांचा फोन बंद असतो. तक्रार कोणाकडे करायची? मनसेकडून पत्राद्वारे राज्य महिला आयोगाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. महिला आयोगाचा टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची ही मागणी. मंत्री बावनकुळेंचा तहसीलदारांना दम. जनता दरबारात तहसीलदारांविरोधात तक्रार आल्याने बावनकुळे आक्रमक. जनता दरबारात तहसीलदारांविरोधात 10 पैकी 8 तक्रारी. कोकणवासियांना खड्डेमुक्त मुंबई गोवा महामार्गाची प्रतीक्षाच. मात्र रखडलेल्या रस्त्यावर सध्या मुलांचा क्रिकेटचा डाव सुरू. जिथे वेगवान वाहनं धावायला हवी तिथे मुलांनी भरवला क्रिकेटचा सामना. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट. मिठी नदी घोटाळ्यासंदर्भात आज विधानभवनात दुपारी 12 वाजता सुनावणी. आश्वासन समिती प्रमुख अध्यक्ष रवी राणांसमोर बैठक. मिठी नदीच्या सफाईला ब्रेक. मिठी नदीमधील अद्याप 50% गाळ काढणं बाकी. मिठी नदीच्या सफाईचे काम 3 टप्प्यात विभागलेलं. पहिल्या टप्प्याच्या कंत्राटदारावर नाले सफाईत घोटाळ्याचा आरोप. पुणे नगरपालिकेचा अजब कारभार समोर. पुण्यात सफाईनंतर गाळ पुन्हा नाल्यातच टाकल्याचा प्रकार. पुण्यातील बिबवेवाडी आणि फुलपाखरू उद्यान परिसरातील प्रकार. बीड शहरातील नाल्यात कचऱ्याचं ढीग. मान्सूनपूर्व स्वच्छता नाहीच. शहरात घाणीचं साम्राज्य. पालिका अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम सुरू करणार असल्याचं म्हणणं मात्र प्रत्यक्षात काम नाही. गेवराईच्या गडीपुलावरील अपघातस्थळी अनेक अपघात झाल्याची माहिती. 199 जणांकडून यापूर्वीच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे तक्रार. धुळे सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघाताचा अहवाल आरटीओकडून सादर. टेम्पोचा वेग ताशी 100 किलोमीटर असल्याचा खुलासा. चालकाला टेम्पो नियंत्रणात ठेवता आला नाही. अहवालात नमूद. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 25 जणांचा मृत्यू. मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांचा मृत्यू. मे महिन्यातच झालेल्या मुसळधार पावसामुळे 25 जणांनी जीव गमावला.